पाऊस वाढला की करपा वाढतो आणि करपा वाढला की बागा खराब होतात. आज आपण बघा मागच्या 3 महिन्यामध्ये डिसेंबरच्या आधी खूप करपा होता आणि म्हणून करप्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. बागा स्वच्छ असल्या पाहिजे, बागेचं पोषण चांगलं पाहिजे आणि करपा येण्याच्या आत आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर असलं पाहिजे. करपा सिव्हिअर झाल्यावर तो नियंत्रणात येत नाही, तो पाण्यात सर्वत्र पसरलेला असतो आणि म्हणून करप्याचं ॲडव्हान्स मॅनेजमेंट आपण कसं करू शकू हे महत्त्वाचं आहे. घडं कांदे बागाची केळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निसवलेली असते. त्या बागेवर पिटिंगचा धोका असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कापणीला जेव्हा फुगवणीला केळी येतं त्यावेळेस पिटिंग वाढतो आणि म्हणून पिटिंगचं नियोजन जून-जुलैत बागा जेव्हा निसवत आहे त्याच घडावर पिटिंगला थांबवणारं म्हणजे टॉप्सिन सारखी पावडर असेल, इमिडा सारखं औषध असेल, हे घडावर आपण तेव्हाच मारलं पाहिजे जेव्हा घडाच्या फण्या ओपन झालेल्या आहेत. आपण बाग कापणीला येतो, पिटिंग दिसतं आणि तेव्हा त्याचं नियंत्रण करायला जातो. ते जमत नाही.